नमस्कार मित्रांनो, तुमचं तेजस स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाचा विषय बघणार आहोत, तो म्हणजे डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी लागणारं बेसिक अभ्यासक्रम काय आहे आणि त्याची स्टडी मटेरियल काय असलं पाहिजे याच्याविषयी। जर तुम्ही नुकतंच डिप्लोमामध्ये जर प्रवेश घेतला असेल किंवा अभ्यासात गोंधळ वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होणार आहे। तर आपण काय पाहणार आहोत की डिप्लोमाचा जो सिलेबस आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती आज देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात तुमचं इलेक्ट्रॉनिक्स वरती बेसिक फाउंडेशन तयार केलं जातं। म्हणजे काय केलं जातं तर तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचे काही कॉम्पोनंट्स असतात, जसे की डायोड्स आहेत, ट्रान्झिस्टर्स आहेत, रेक्टिफायर्स आहेत, फिल्टर्स आहेत, झिनर डायोड्स आहेत, अशा छोटे छोटे कॉम्पोनंटची माहिती तुम्हाला बेसिक मधली बेसिक दिली जाते। त्याचबरोबर आपल्याला इलेक्ट्रिक सर्किटची सुद्धा माहिती पाहायला मिळते, जसे की ओहम्स लॉ आहे, किर्चॉफ्स लॉ आहेत किंवा आरएलसी सर्किट्स आहेत। अशा प्रकारच्या सर्किटची माहिती आपल्याला फर्स्ट इयर मध्ये पाहायला मिळते। त्यानंतर आपल्याला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे तर बायनरी सिस्टम्स काय आहेत, लॉजिक गेट्स आहेत, लॉजिक गेट्स किती प्रकारचे आहेत, जसे की अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, अशा प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर आपल्याला इलेक्ट्रॉनिक वर्कशॉपचं प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं। त्याच्यामध्ये काय तर सोल्डरिंग करणे, पीसीबी बनवणे, कॉम्पोनंटची ओळख करून घेणे, यासारख्या गोष्टी आपल्याला फर्स्ट इयर मध्ये पाहायला मिळतात। जर टेक्स्टबुक सोबत जर प्रॅक्टिकलवर जर तुम्ही लक्ष दिलं तर इलेक्ट्रॉनिक्स शिकण्यासाठी तुम्हाला खूप खूप मदत होईल आणि प्रॅक्टिकल खूप महत्वाचं आहे। चला आता पाहूया आपण दुसऱ्या वर्षात काय आपल्याला शिकवलं जातं किंवा काय पाहायला मिळतं। इथे काय थोडं ऍडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स आपल्याला पाहायला मिळतं। मुख्य गोष्ट काय आहे तर अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स। याच्यामध्ये काय आपल्याला तर अँप्लिफायर्स असतात, ऑसिलेटर असतात, ओपॅम्प्स असतात, याविषयीची माहिती आपल्याला सेकंड इयरला शिकवली जाते। त्याचबरोबर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा एक सब्जेक्ट आहे। याच्यामध्ये फ्लिपफ्लॉप्स, मल्टिप्लेक्झर, काउंटर्स, मेमरीज, अशा प्रकारच्या गोष्टी आपण शिकतो इथे। त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे मायक्रो कंट्रोल। मायक्रो कंट्रोल बेसमध्ये 80851 हा खूप महत्वाचा आहे, याच्याविषयी आपल्याला माहिती शिकवली जाते। त्यानंतर आपल्याला मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट्स असतात, जसे की सीआरओ आहे, मल्टीमीटर आहे, सिग्नल जनरेटर, या विषयीची माहिती आपल्याला बेसिक मध्ये शिकवली जाते। आता डिजिटल सर्किटचे सिम्युलेशन करण्यासाठी आपल्याला काय तर कोणते कोणते सॉफ्टवेअर लागतात हे सुद्धा आपल्याला यावेळी पाहायला मिळतात। तर आता पाहूयात की तिसऱ्या वर्षात आपल्याला काय पाहायला मिळतं। याच्यात काय आहे तर इंडस्ट्रीयल साठी आपण रेडी झालं पाहिजे, जसे की त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रो कंट्रोलर्स माहिती असणं गरजेचं आहे, एम्बेडेड सिस्टम माहिती असणं गरजेचं आहे, किंवा कम्युनिकेशन इंजिनिअरिंग जसे की FM मॉड्युलेशन, या टेक्निक्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तसेच इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपल्याला कसं आहे की पॉवर इलेक्ट्रॉनिक्स किंवा SCR आहे, UPS आहे, SMPS या विषयीची माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला थर्ड इयरला प्रोजेक्ट पण असतो, हे खूप महत्वाचं असतं। इथे प्रोजेक्ट बनवताना तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी, कॉम्पोनंट याविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे। प्रोजेक्टसाठी इंटरनेट ओपन आहेच, पण त्याचबरोबर तुमचे शिक्षक आहेत त्यांची सुद्धा तुम्हाला मदत घ्यावी लागते, किंवा तुमचं क्रिएटिव्हिटी पण तुम्हाला तिथे दाखवावी लागते। अभ्यास कसा करणार तुम्ही, आता या 3 वर्षाचा अभ्यास तुम्ही कसा करणार तर प्रत्येक विषयाला एक स्वतंत्र नोट्स तयार करून घ्या। पहिली गोष्ट, दररोज थोडा थोडा वेळ प्रत्येक सब्जेक्टला द्या, जास्त करून तुम्ही प्रॅक्टिकल वरती भर द्या। आता जसं की आपल्याला माहितच आहे की आजकाल युट्यूबवरती ट्युटोरियल्स पाहायला मिळतात, बुक्स अवेलेबल आहेत, ऑनलाईन सुद्धा आहेत, किंवा कुठेही तुम्हाला बुक्स मिळून जातील। त्यासाठी तुम्हाला काय तर रोज कमीत कमी 1 तास थिअरीचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला रोज प्रॅक्टिकल करणं गरजेचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सोल्डरिंग आलं पाहिजे, कॉम्पोनंट मेजरमेंट करता आले पाहिजे, त्यांचे पूर्ण माहिती घेता आली पाहिजे। त्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोजेक्ट असेल, प्रोजेक्टवरती पण तुम्हाला काम करता आलं पाहिजे। असा आहे आजचा व्हिडिओ, तुम्हाला उपयोगी पडला असेल। जर तुम्हाला असाच अभ्यासक्रम माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापुढे घेऊन येत जाईन। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।